सुप्रभात मंडळी. हम्पी सिरीजच्या या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सकाळचे वाजले आहेत 4 आणि आता आपण चाललो आहोत हम्पीची नॉर्थ साईड एक्सप्लोअर करायला. तर आज आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहे अंजनाद्री पर्वतावर. तिथे आपल्याला सनराईज बघायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉर्थ साईडची जी काही उरलेली ठिकाणं आहेत, जेवढी आज आपल्याला शक्य होतील तेवढी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर असेच तुम्ही बघत राहा. बघूया आज काय काय आपण एक्सप्लोअर करतोय. तर चला मग भेटूया. कडाक्याच्या थंडीत आमची गाडी निघाली अंजनी पर्वताकडे. रात्रीचा मावळता काळोख आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनी आकाशात एक वेगळीच चमक निर्माण झाली होती. थोडं पुढे जाताच आपल्याला दिसतो तो बलाढ्य असा अंजनी पर्वत. पर्वत चढायला सुरुवात करताच आपल्याला एक मोठे प्रवेशद्वार लागते आणि या प्रवेशद्वारातून आत येताच आपल्याला चप्पल ठेवायची सुविधा दिसते. इथून पुढे आल्यावर पर्वतावर जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या दिसतात. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला संरक्षणासाठी जाळ्या लावलेल्या आहेत. तसेच पावसापासून संरक्षणासाठी पत्रेही घातलेली आहेत. पर्वतावर जाण्यासाठी आपल्याला 575 पायऱ्या चढाव्या लागतात आणि या पायऱ्या चढताना तुमच्या शारीरिक फिटनेसची पण चांगलीच परीक्षा घेतली जाते. मित्रांनो, हनुमान जन्मस्थळाबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये झारखंड येथील आंजन, नाशिक येथील अंजनेरी तसेच हम्पीमधील अंजनी पर्वत यांचा समावेश आहे. पायऱ्या चढताना आपल्याला रामायणाचे पाठ कानी ऐकू येतात. इथल्या स्थानिकांमध्ये हनुमानाबद्दल एवढी श्रद्धा आहे की इथल्या 1500 मंदिरांपैकी 380 मंदिरे ही फक्त हनुमानाचीच आहेत. पायऱ्या चढताना भक्तांना आराम करण्यासाठी जागोजागी बाकडी ठेवलेली आहेत. पृथ्वीतलावर ज्या 7 मनुष्यांना अमरत्व प्राप्त होते, हनुमान हे त्यापैकी एक आहेत. थोडं पुढे आल्यानंतर आता आपल्याला हनुमान मंदिराचा कळस दिसू लागतो. प्राचीन ग्रंथ तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हनुमानाचा जन्म त्रेतायुगाच्या अंतिम चरणातील चैत्र पौर्णिमेच्या सकाळी 6:03 झाला आणि याच दिवशी पूर्ण देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. रामायणाच्या संदर्भानुसार प्रभू श्रीरामांच्या मदतीसाठीच भगवान शंकरांनी मारुतीचा अवतार घेतला होता. तसेच पौराणिक ग्रंथ शिवपुराणानुसार मारुती हा भगवान शंकराचा 11वा अवतार समजला जातो. हनुमानाच्या आईचे नाव माता अंजनी तसेच वडिलांचे नाव वानराज केसरी असे होते. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला 6 ते 7 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती दिसते. मारुतीरायांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण बघूया इथला सूर्योदय. या टेकडीवर भक्त नेहमीच शेकडोच्या संख्येने उपस्थित असतात. तसेच मंगळवारी आणि शनिवारी हीच गर्दी हजारोच्या संख्येत पोचते. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. मारुती स्तोत्राचा जाप करत आता आम्ही सूर्योदय बघण्यात मग्न झालो. पर्वताच्या उत्तरेकडून अजून एक मार्ग पर्वताच्या पायथ्याशी जातो. हा गावातील लोकांचा मंदिराकडे येण्या जाण्याचा मार्ग आहे.
इथून दिसणारे विहंगम दृश्य आपल्या नजरेत कैद करून आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर आता आपण आहोत किष्किंधा नगरीत. यालाच आनेगुंदी असेही म्हटले जाते. किष्किंधा हे एक छोटेसे गाव असून ते हम्पीहून प्राचीन आहे. विजयनगर साम्राज्याची स्थापना या ठिकाणीच झाली. मारुतीचे जन्मठिकाण अंजनेय पर्वत, पंपा सरोवर, शबरी आश्रम ही येथील महत्त्वाची स्थळे आहेत. तर आता आपण आलोय सानापूर या गावात. इथून उजव्या अंगाला वळल्यावर आपण येऊन पोचतो सानापूर तलावाजवळ. सिंचन जलाशयाने तयार झालेला सानापूर हा तलाव हम्पीमधील एक उत्तम पर्यटन बिंदू आहे. चहूबाजूनी सुंदर टेकड्या असलेला हा तलाव हम्पीची शोभा वाढवतो. तर आता आपण आलोय हम्पीमधील प्रमुख आकर्षण कोरॅकल राईड पॉइंट येथे. अशा प्रकारची ही माझी पहिलीच राईड असल्यामुळे खूपच भारी वाटत होतं. कोरॅकल राईडचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर आता आपण पुढे निघालो. थोडं पुढे येताच आपल्याला हा कालवा नजरेस पडतो. या कालव्याच्या शेजारी थोडा वेळ आराम केल्यानंतर आता आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनला निघालो. आता आम्ही निघालो इथूनच जवळ असलेल्या दुर्गामाता मंदिराकडे. हे दुर्गामाता मंदिर उंच अशा टेकडीवर वसलेले आहे. येथून दिसणारा सूर्योदय तसेच सूर्यास्त खूपच सुंदर दिसतो. इथे गाड्यांच्या पार्किंगसाठी उत्तम सोय केलेली आहे. आपणही आपल्या गाड्या पार्क करून आता मंदिराकडे निघालो. थोडंसं चालल्यानंतर आपण मंदिराकडे येऊन पोचतो. दुर्गामातेच्या सुंदर अशा मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं होतं. इथल्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. इथे थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आपण निघालो आपल्या पुढच्या लोकेशनला. पंपा सरोवर हे हम्पीजवळील कोप्पल जिल्ह्यातील तलाव आहे. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला वसलेले हे तलाव अत्यंत पवित्र मानले जाते. हे भारतातील 5 पवित्र सरोवरांपैकी एक आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार 5 पवित्र तलावांना एकत्रितपणे पंचसरोवर असे म्हणतात आणि त्यात मानसरोवर, बिंदू सरोवर, नारायण सरोवर, पंपा सरोवर आणि पुष्कर सरोवर यांचा समावेश होतो. श्रीमद भागवत पुराणातही त्याचा उल्लेख आहे. याच सरोवराच्या ठिकाणी भगवान शंकराची पत्नी पार्वतीचे रूप असलेल्या पंपाने तिची शिवभक्ती दर्शविण्यासाठी तपश्चर्या केली होती. हिंदू महाकाव्य रामायणातही पंपा सरोवराचा उल्लेख आढळतो, जिथे रामाची भक्त शबरी त्याच्या आगमनाची वाट पाहत होती. तर मित्रांनो, आताच आपण चेकआउट करून निघालोय आणि आत्ता आपला नॉर्थ हम्पीचा जो काही भाग होता तो एक्सप्लोर करून झाला आहे. ॲक्च्युली
आपल्याला वेळेच्या अभावी पूर्ण नॉर्थ हम्पी एक्सप्लोर करता नाही आलंय, त्यामुळे आपण महत्त्वाची काही ठिकाणं करून आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघालोय. मी जसं तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला पूर्ण हम्पी जर एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्हाला 8 दिवस सुद्धा कमी पडतील. कारण कसं आहे, आता उन्हाळा खूप वाढलाय, त्यामुळे दुपारच्या पिरियड मध्ये तुम्ही 12 नंतर शक्यतो फिरायचं टाळलं पाहिजे आणि पुन्हा मग 3 ते 4 नंतर आपण पुन्हा बाकीची ठिकाणं फिरू शकतो. त्यामुळे एका दिवसात जास्तीत जास्त ठिकाणं आता कव्हर करणं तसं कठीण आहे. सो पूर्ण फिरायला तुम्हाला हम्पी 8 दिवस हे पाहिजेच. आणि जर तुम्हाला 2 ते 3 दिवसातच करायचं असेल तर मग तुम्ही फक्त महत्त्वाची ठिकाणं जी आपण आपल्या ब्लॉग मध्ये मेन्शन करू ती तुम्ही एक्सप्लोर केली तरी चालू शकतो. तर एकंदरीत खूप मस्त वाटलं. एक वेगळाच अनुभव, एक वेगळंच ठिकाण, वेगळी माणसं आणि खूप साऱ्या मेमरीज, हे सगळं घेऊन आता आपण परतीच्या प्रवासाला निघालोय. आता आपल्याला अजून 400 किलोमीटरची राईड कंप्लीट करायची आहे. आता वाजले आहेत 10:30. आपल्याला एक अप्रॉक्सिमेटली 9 ते 9.5 तास लागतील. पण गरमी खूप असल्यामुळे आपल्याला प्रत्येक 70 ते 80 किलोमीटरवर एखादा ब्रेक घ्यावाच लागेल. बाईक पण आपली गरमीमुळे खूप हीट होईल. सो थोड्या थोड्या अंतराने आपल्याला ब्रेक घेतला तर खूप चांगलं होईल. तर मित्रांनो, आता आपण आलोय NH66 वर आणि आता सरळ आपल्याला हुबळीच्या दिशेने जायचं आहे. हुबळी अजून 137 किलोमीटर होतं वाटतं. एकदम सुसाट रस्ता आहे, स्ट्रेट रस्ता आहे, त्यामुळे आपल्याला काहीच त्रास नाही. फक्त आता थोड्या वेळाने उन्हाचा आपल्याला थोडा चटका जाणवेल. हुबळी 126, कोप्पाल 6 आणि गदग 71 किलोमीटर. आता आपण आलोय हल्लीगुडी टोल प्लाझा इथे. आपण हम्पीला जाते वेळी इथेच टी ब्रेक घेतला होता. आपल्याला समोर दिसतो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप. आपल्याला हवंय पॉवर पेट्रोल. मागे आपण 2 ते 3 पंपवर आपण चेक केलं, पण तिथे पॉवर पेट्रोल अवेलेबल नव्हतं. बघूया आता या पेट्रोल पंपवर अवेलेबल आहे का. पॉवर पेट्रोल आहे नाही. तर मित्रांनो, इथे पण आपल्याला पॉवर पेट्रोल नाही मिळालंय. काय माहिती इकडे काय पॉवर पेट्रोलचे युजर कमी आहेत की काय माहित नाही, पण कुठे विचारलं तरी पॉवर पेट्रोल इकडे मिळत नाही. चला आता बघूया कुठे कुठे मिळते का. तर हुबळी अजून 62 किलोमीटर आहे आणि लवकरच आपण आता गदग मध्ये पोहोचू आणि तिथे बघूया आपल्याला पॉवर पेट्रोल मिळते का. 126, हुबळी 60 आणि तर मित्रांनो, हे बघा, याला म्हणतात संसाराचा गाडा आणि ह्या टेम्पोचा टायर तुम्ही बघू शकता, त्याच्या पूर्ण तारा निघाल्यात. आता हे कुटुंब काहीतरी रोजगार करून, काहीतरी मोलमजुरी करून किंवा जे काही त्यांचं काही बिझनेस असेल, बघू शकता की लोकांना किती कष्टामध्ये दिवस काढावे लागतात. आपल्यासाठी असलेली हौस ही कुणाची तरी स्वप्न असू शकतात, याची जाणीव अशा लोकांकडे बघितलं की आपल्याला होते. सॅल्यूट आहे या लोकांना. कारवार 216 आणि अंकोला 185. पेट्रोल पंप क्रमांक 6. आता बघूया इथे तरी मिळतंय का. सर पावर पेट्रोल, पावर पावर किधर मिलेगा. ओके, मिलेगा ना. वो साइड में क्या ये साइड में. वो साइड में कितना किलोमीटर. 11. ओके, देखते. ओके ओके, थँक्यू. जरा जागा द्या आम्हाला. अजून 11 ते 13 किलोमीटर मध्ये आपल्याला पेट्रोल पंप मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. आपण आतापर्यंत नॉनस्टॉप 160 किलोमीटर आलो आहे. अजिबात दमायला नाही झालाय एवढा स्ट्रेच घेऊन. पण आता फक्त एकच गोष्ट आपल्याला पाहिजे, ती म्हणजे पॉवर पेट्रोल.
तर मित्रांनो, पलीकडे दिसतोय इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप. मगाशी दादानी आपल्याला ज्या पेट्रोल पंप बद्दल सांगितलं होतं तो हाच आहे. आता बघूया इथे तरी आपल्याला पेट्रोल मिळतंय का. पेट्रोल पंप क्रमांक 7. इकडे आपल्याला बोर्ड तर दिसतोय. पॉवर पेट्रोल आहे ना. ओके, टँक फुल. तर मित्रांनो, आपल्याला फायनली हा पेट्रोल पंपानंतर 7व्या पेट्रोल पंपावर पॉवर पेट्रोल फायनली मिळालेलं आहे. चला, आता आपण बिंदास जाऊ शकतो. चला, आता आपली सुझुकीचं पोट भरलेलं आहे आपल्या, आणि आता आपण अगदी बिंदास पुढच्या प्रवासाला जाऊ शकतो. आपण आता 184 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नलवडी टोल प्लाझा इथे आलो आहे. अजून आपल्याला जवळपास 25 किलोमीटर वर हुबळीला थांबायचं आहे, जिथे आपला पहिला ब्रेक असेल. आपण नॉनस्टॉप 184 किलोमीटरचा टप्पा पार केलाय. मध्ये फक्त आपण पेट्रोल पंपवर जिथे थांबलो होतो तेवढाच काय तो ब्रेक घेतलाय. बाकी आपण नॉनस्टॉप अगदी आलोय. अजिबात काही त्रास होत नाहीये. बाईक पण एकदम कम्फर्टेबल आहे आपली, त्यामुळे एवढा लांबचा टप्पा आपण पार करू शकलोय. आता डायरेक्ट हुबळीमध्ये आपल्याला जेवण करायचं आहे, आणि त्यानंतर पुढचा स्टॉप असेल आपला बेळगाव. तर आता आपण आलोय हुबळीमध्ये, आणि आता आपल्याला एक हॉटेल बघायचं आहे, तिथे आपण मस्तपैकी जेवायचं आहे. तिथे सिटीमध्ये थोडी पार्किंगचे प्रॉब्लेम होतीलच, त्यामुळे थोडं आउटसाईडला आपण हॉटेल मिळते का बघूया. रस्त्याचं काम पण चालू आहे, त्यामुळे ट्रॅफिक पण बऱ्यापैकी होतं मागे. हॉटेल 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 तर आपण आता आलोय हॉटेल पंजुर्ली येथे. खाना अच्छा था. हाँ, क्या बोले. ओके. नमस्कार मंडळी. तर आता आपण मस्त मनसोक्त असं जेवण केलेलं आहे हॉटेल पंजुर्ली येथे. हुबळीतून थोडं बेळगावच्या दिशेने पुढे आल्यावर हे हॉटेल आहे. खूप मस्त टेस्ट आहे. आता आपली पण टाकी भरलेली आहे, आपल्या सुझुकीची पण टाकी भरलेली आहे. आपण आता मस्त निवांत जाऊ शकतो. तर आता आपण आलोय बेळगाव धारवाड टोलवेवर. आता इथून बेळगाव आहे 22 किलोमीटर फक्त. तर आता आपण एंटर करतोय बेळगाव सिटीमध्ये. आपल्याला एक छोटस एक काम आहे बाईक ॲक्सेसरी संबंधात. तर मंडळी, आता आपण आलोय आंबोलीमध्ये. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहे, आणि या ब्रेक नंतर आपण डायरेक्ट आपल्या घरी थांबणार आहे. आपण बेळगाववरून निघून आता जवळपास 2 तास झालेत. मध्ये आपल्याला थोडंसं एक काम होतं, त्यामुळे आपण तिथे 15 मिनिटं आपल्याला लागली. बघू शकता तुम्ही आपली बाईक कशी एकदम 1000 किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर कशी दिसते. खूप छान असा परफॉर्मन्स दिलाय आपल्या बाईकने, आणि अजिबात त्रास नाही जाणवला आपल्याला एवढ्या मोठ्या राईड नंतर सुद्धा. सुझुकीचा आपल्या खूप आभार मानले पाहिजेत.
सुंदर राईड दिल्याबद्दल. तर थोडा वेळ आपण आता 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन पुन्हा आपल्या जर्नीला निघणार आहोत. चला तर मग. चला, आपला छोटासा ब्रेक संपलेला आहे. एक छोटासा आपला प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे आपण जे आपल्या बाईकला फॉग लॅम्प इन्स्टॉल केले, त्यातला एक फॉग लॅम्प हा अचानक बंद झालाय. काय कळत नाही नेमकं काय झालंय ते. ठीक आहे, एवढा काय प्रॉब्लेम नाही, कारण जो दुसरा फॉग लॅम्प आहे त्याची पण लाईट मोर दॅन इनफ आहे. जाऊन आता मला सगळं चेक करावं लागेल, पूर्ण बाईकचं एकदा सर्व्हिसिंग करून तिला नेक्स्ट राईड साठी आपल्याला तयार ठेवायचं आहे. त्यामुळे काय एक वेळ आपल्याला काहीतरी कमी पडलं तरी चालेल, पण आपण बाईकला बाबा कधी कमी पडू देत नाही. बाईक आपली चकाचक राहिली पाहिजे, कारण एका रायडर साठी एक त्याची बाईक म्हणजे खूप महत्वाची असते आणि खूप त्याला ती मॅटर करते. कसं आहे, आता 4 व्हीलर आहे आपल्याकडे, 4 व्हीलर पण जातो बऱ्याच वेळा मी घेऊन, पण कसं आहे, जी मजा ना बाईक वर बसल्यावर आणि हेल्मेट डोक्यावर चढवल्यावर जी फिलिंग येते ती 4 व्हीलर मध्ये येत नाही, कितीही झालं तरी. बाईकचं कसं आहे, हेल्मेट डोक्यात चढवलं की आपण आणि आपली बाईक आणि त्या हेल्मेटच्या आतमध्ये आपल्या मनात येणारे विचार. जेव्हा बाईक राईडवर असतो आम्ही, तेव्हा डोक्यात खूप गोष्टी अशा चालू असतात. आपलं त्या हेल्मेट सोबत एक संभाषण चालू असतं, कारण बाकी तर ऐकणारं कोणी नसतं. तर असं हे बाईकचं आणि रायडरचं एक वेगळंच नातं असतं. जे लोक बायकर आहेत ते रिलेट करतील या गोष्टीला. आंबोली घाट प्रारंभम. आंबोली घाटाला सुरुवात झाली आहे आणि आपण एकदम सेफली, काही घाई न करता कसली गडबड न करता अगदी सावकाश हा घाट उतरून सुरक्षितपणे आपल्या घरी जाणार आहोत. आता वाजले 7:50 झाली, अजून आपल्याला जेमतेम 1.25 तास लागेल. आणि कसं आहे, आपला रस्ता रोजच्या ओळखीचा असल्यामुळे आपल्याला काही ऍज सच प्रॉब्लेम नाही आलाय आणि येणार पण नाही. फक्त आता एक गोष्ट मात्र आहे की गेल्यावर हम्पीच्या मेमरीज एवढ्या आता झालेत की काही दिवस तरी त्या झोन मधून बाहेर येणं कठीण आहे. कारण खरं सांगायचं तर मला अजून एवढ्यात हम्पीतून निघायची अजिबात इच्छा नव्हती. अजून मला मिनिमम 2 ते 3 दिवस तरी थांबायची खूप इच्छा होती, पण काय करायचं, शेवटी जॉब आणि आपला मित्र अजय जो आपल्या सोबत आलाय त्यालाही कामावर जायचंय, त्यामुळे मजबुरीमध्ये का होईना पण आपल्याला हम्पी मधून निघावं लागलं. काय नाही, आपण परत एकदा आपल्या दुसऱ्या मित्रांसोबत परत एकदा हम्पीची ट्रिप प्लॅन करू शकतो. आता जेव्हा मी हम्पीचे काही फोटोज वगैरे टाकले सोशल मीडियाला, तेव्हा खूप जणांचे रिप्लाय आले की आम्हाला सोडून गेलास, आम्हाला नाही सांगितलंस, आम्ही पण आलो असतो. पण कसं आहे मित्रांनो, हे प्लॅन्स असतात ते कधी असं ठरवून किंवा हे नसतं, अचानक ठरलं, आपली काय बाईक आहे, निघालो. त्यात काय असं मोठंसं प्री प्लॅनिंग किंवा असं सगळ्यांना सांगायचं किंवा ह्याचा काही विषय नाही. पण ठीक आहे, जाऊ आपण. जर तुम्हाला कोणाला हम्पीला जायचं असेल तर नक्की मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हम्पी मधले लोकेशन्स आणि तिथली राहण्याची व्यवस्था, हॉटेल्स याची सगळी माहिती मी तुम्हाला आता देऊ शकतो. कोणत्या गोष्टी तुम्ही मस्ट टू डू थिंग्स मध्ये टाकल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी तुम्ही इग्नोर करू शकता. ऍक्च्युली इग्नोर करण्यासारखं तिथे काहीच नाही, सगळ्या गोष्टी बघितल्याच पाहिजेत. पण सगळ्यांना सगळ्या गोष्टी बघणं शक्य होत नाही, जसं मला पण नाही झालं. त्यामुळे आपण निघताना एक थोडा आपल्या प्लॅनची ब्लू प्रिंट काढून निघालो तर प्लॅन अजून चांगल्या प्रकारे वर्कआउट होऊ शकतो. म्हणजे आम्हाला पण इथे आल्यानंतर काही गोष्टी समजल्या की असं न करता असं केलं असतं तर अजून वेळेची बचत आणि अजून स्पॉट्स कव्हर करता आले असते. ठीक आहे, हम नाही तो कोई और सही. आणि हा आता आंबोली घाट, सुंदर असा आपला रोजच्या येण्या जाण्यातला असा घाट. आज संडे असून पण ट्रॅफिक तसं कमीच आहे. ऍक्च्युली ते संडेला, सॅटर्डे आणि संडे विकेंड्सला थोडं जास्त ट्रॅफिक असतं, पण आज कमी आहे थोडं ट्रॅफिक. मुळे आता आपण मस्त कॉर्नरिंग करत, सेफ कॉर्नरिंग करत आपल्या घरी चाललोय. अजूनही मला ते हम्पीचं जेवण, हम्पीचं ओव्हरऑल एक वातावरण ते मनातून निघत नाही अजून. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर लवकरात लवकर प्लॅन करा. उन्हाळा वाढायच्या आधी प्लॅन करा आणि आयुष्यात एकदा तरी हम्पी नक्की बघा. तर आता आपण एंटर करतोय मुंबई गोवा हायवेला. आता आलो आहोत आपण झारापतिटा येथे. ते रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे अर्धवट रस्ता चालू आहे. अजून किती वर्ष लागतात या रस्त्याला पूर्ण व्हायला काही सांगता येत नाही. तर हा आपला पहिल्यांदाच फोटो ब्लॉगिंगचा प्रयत्न आहे
त्यामुळे काही चुका झाल्या असतील. जर तुम्हाला काही वाटत असेल की अजून आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि कसं आहे, कोणी पहिल्यांदा परफेक्ट नसतो. आपल्या चुकांमधून शिकूनच आपल्याला आपली पुढची दिशा पण समजते आणि आपण हळूहळू तेवढे परफेक्ट बनत जातो. सो तुम्ही मला नक्की सांगा की काय आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. आपण नक्की तुमचा फीडबॅक पॉझिटिव्हली घेऊ. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे कसालमध्ये, म्हणजे आपल्या घरी. खरंच हा प्रवास कधीच संपू नये असं अजूनही वाटतंय. जसं आपलं घर जवळ येते तसं एक वेगळीच फिलिंग जाणवते. पण काय करणार, शेवटी सुरू केलेला प्रवास हा कुठेतरी संपवायचाच असतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आपण नेक्स्ट टाइम भेटू नवीन राईडमध्ये का. पुन्हा आपण तिथल्या नवीन गोष्टी, तिथली नवीन माणसं आणि तिथली नवीन ठिकाणं पुन्हा एक्सप्लोअर करू आणि तुमच्यासोबत शेअर करू. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सारे कीटक आणि खूप साऱ्या माशा यांनी आपली आत्महत्या केली आहे. तर आपल्याला गेल्यावर उद्या आधी पहिलं काम आहे म्हणजे आपली बाईक वॉश करणे आणि जनरल चेकअप करणे. तर खूप मस्त होता हा प्रवास. खूप अविस्मरणीय असा हा प्रवास. कायम आठवणीत राहील असा हा प्रवास. द हम्पी डायरीज. पोचलोय आपण आपल्या घरी. चला तर मग. तर मित्रांनो, चला, आजची राईड कंप्लीट झाली आहे आणि ओडोमीटर रनिंग आहे 468 किलोमीटर आणि आपलं टोटल रनिंग आहे 960 किलोमीटर. मायलेज आहे 40. तर अशा प्रकारे आपली हम्पी राईड इथे समाप्त झाली आहे. भेटू लवकरच. आणि हा आहे आमचा खतरनाक सबस्क्रायबर सुयोग. गुड नाईट, शुभरात्री. कसा रे? शुभरात्री.